गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 29व्या भागात धारणा, ध्यान आणि समाधी यांचं विवेचन आपण पाहिलं. समोरील श्री दत्तात्रेयांची सुंदर मनोहारी छबी पाहता पाहता ती छबी अंतःकरणात साठवणं, मनात तिच्या गुणांचं स्मरण करणं, तिचाच नामजप किंवा मंत्रजप करणं, अशी सर्वांगानं ती छबी अंतःकरणात अंकित करणं म्हणजे धारणा. नंतर या साठवलेल्या प्रतिमेचं डोळे झाकून ध्यान करणं, अर्थात ध्यान स्मृतीचं आहे. आणि जेव्हा ध्याता ध्यान हे ध्येयाकार अर्थात त्या छबीशी एकरूप होतात तेव्हा समाधी अवस्था प्राप्त होते. समाधीत भगवंतांचा सगुण साक्षात्कार होतो. तेव्हा भगवंतांचं सगुण रूप आतून प्रकट होतं. त्या परमतत्वाच्या आतील अस्तित्वाची जाणीव होऊन अत्यंतिक सुखाची अनुभूती योगी घेतो. हा आनंद सत्वगुणामुळे होत असतो. अशी समाधी ज्यात मन अनुभव घेत असतं तिला सविकल्प समाधी म्हणतात. इथे धारणा आणि ध्यान सगुणाचं केल्यानं साक्षात्कारही सगुणाचाच झाला. या तीनही अवस्था प्रकृतीच्या स्तरावर घडत असतात. पण पुढे निर्विकल्प समाधीच्या दृष्टीने ह्या सुद्धा बहिरंगीच असतात. आता ध्यान किंवा समाधी स्थूलाकडून सूक्ष्माकडे होऊ लागते. त्याचा अभ्यास आता सुरू होत आहे. 30व्या भागात अर्जुनाला शंका निर्माण होते की आता साक्षात्कार तर झाला, मग नंतरही महावाक्याचं चिंतन कशासाठी? तो प्रभूंना विचारतो, योगे होता साक्षात्कार कासया वाक्य विचार, हा संशय करा दूर ठेविला निर्धार तुम्हावरी. त्याच्या जिज्ञासू वृत्तीने सखोल ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न पाहून सद्गुरू अत्यंत सुखावले आणि म्हणाले, अर्जुना, केवळ योगाने नोहे निर्वाण नसता ज्ञान योगिया. अनेक योगी आतून आपोआप होणाऱ्या ज्ञानावर विसंबून राहतात, पण ते सूक्ष्म गूढ ज्ञान परोक्ष ज्ञानाशिवाय समजणं, सगळंच समजणं कठीण आहे. योग आणि ज्ञान ह्या दोन पंखांनी भरारी घेऊनच शिखर गाठता येतं. अर्जुना, सगुण परब्रह्म दर्शन झाल्यानं अनेक शंका फिटतात, पण हा खऱ्या परब्रह्माचा साक्षात्कार नाही हो. पण अनेकांना तोच खरा वाटून आता काही मिळवायचं राहिलं नाही असं वाटून ते कृतार्थ होतात. पण परोक्ष ज्ञान प्राप्त योग्याला हे पक्क माहीत आहोत की या दर्शनाने मला मोक्ष प्राप्ती होणार नाही. ही तर सद्गुरूंची परमकृपा आहे की मी साधनेत योग्य मार्गावर आहे याची ते प्रचिती देत आहे. माझी श्रद्धा भक्ती दृढ करीत आहे आणि आता याच मार्गानं पुढे जाऊन मला आत्मस्वरूपाची सुद्धा प्राप्ती होणार आहे. पण त्यासाठी योगाला चिंतन आणि मननाची जोड द्यावी लागेल. प्राणायामे करून स्थिर होता आपुले मन, जे ऐकिले वाक्य ज्ञान त्याचे मनन करावे.
सद्गुरू साधकाला अलगद सगुणाकडून निर्गुणाकडे घेऊन जात आहेत. प्राणायामाने मन स्थिर करून ते जे सगुण रूपावर स्थिर केलं, तेच मन आता भगवंतांच्या निर्गुण रूपावर स्थिर करावं. जे महावाक्य ऐकलं त्याचं चिंतन मनन करावं. तत्त्वम असी याचा अर्थ काय? ते ब्रह्म कसं आहे? मी तो आहे म्हणजे काय? याचं अखंड चिंतन करावं. तत् म्हणजे परब्रह्म आणि त्वम म्हणजे जीवात्मा. तत्त्वमसी, हे जीवात्म्या, तू जीव नाहीस, परब्रह्म आहेस, अशी त्याला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी. सविकल्प समाधी जाण, तेची निदिध्यासन ध्यान, विजातीय प्रत्यय टाकोन, सजातीय प्रवाहीकरण जे. सविकल्प समाधीमध्ये चित्ताला एकाग्र होण्यासाठी वृत्तीचं आलंबन घ्यावं लागतं. इथे वृत्ती आहे तत्त्वम असी, हे महावाक्य आणि त्याचं चिंतन. या चिंतनात तत् आणि त्वम यांच्यातले साम्य असलेले गुण जे सजातीय आणि साम्य नसलेले गुण ते विजातीय प्रत्यय आहेत. जीवात्म्याला त्याच्या ब्रह्मस्वरूपाची आठवण करून देताना विजातीय प्रत्ययांचा त्याग कर आणि सजातीय प्रत्ययांचा स्वीकार कर, असं पुन्हा पुन्हा सांगून ते मनावर ठसवायचं आहे. यालाच निदिध्यासन म्हणतात. आता आधी गुरु विजातीय प्रत्यय सांगतात. जे नाम रूप प्रत्यय ते सर्व विजातीय, नित्य शुद्ध बुद्धादी प्रत्यय ते सजातीय जाणावे. हे जीवात्म्या, तू नाम रूप अहंभाव परिवर्तनशीलता हे जे सगळे गुण स्वीकारले आहेस ना, ते गुण तुझे नाहीतच, अरे ते प्रकृतीचे आहेत. तू तर चैतन्य स्वरूप आहेस, निराकार आहेस. तू परब्रह्मासारखा अत्यंत पवित्र शुद्ध आहेस. तुझ्या इतकं शुद्ध दुसरं काहीच नाही. तू स्वतःला अल्पज्ञ समजू नकोस. तू तर सर्वज्ञ आहेस नव्हे, तूच ज्ञान स्वरूप आहेस. प्रकृतीशी एकरूप होऊन कर्मबंधनात बद्ध होऊ नकोस. तू तर मुक्त आहेस. अशा तऱ्हेने आता तत्त्वम असी ही एकच विचारधारा तेलाच्या धारेसारखी अखंड वाहत राहायला हवी. हेच निदिध्यासन. त्या एकाच विचारावर चित्त एकाग्र करावं. पुढे प्रभू म्हणतात, ध्येय गाठताना आत्म्याच्या निषेध्य आणि विधेय गुणही जाणून घे. निषेध्य म्हणजे आत्मा कसा नाही आणि विधेय म्हणजे आत्मा कसा आहे. हे समजलं ना की मोक्षाच्या मार्गावर तुझी फसगत होणार नाही. कल्पनांना थारा मिळणार नाही. सरळ गुरुप्रदत्त मार्गावर वाटचाल सुरू राहील. गुणांच्या मननानं हेच अभयदान तुला मिळेल. आता आधी निषेध्य गुण ऐक. अशब्द अस्पर्श अद्वय, अरूप अरस अव्यय, अगंध अनादि नित्य, अनंत अभय अभेद. इथं सूक्ष्म पातळीवर केलेला विचार आहे, हे ध्यानात घ्या. आत्मा कसा आहे? अशब्द, अस्पर्श, अरूप अरस अगंध आहे असं म्हटलं आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचमहाभूतांच्या तन्मात्रा आहे, हे आपण आधी पाहिलंय. अर्थात साधन काळात एकेका चक्राजवळ एक एक भूत शुद्ध होतं. तसं परेतून त्याच्या तन्मात्रेचा उदय होतो आणि त्याची दिव्य अनुभूती घेऊन योगी हरखून जातो. दिव्य गंध, चिदाकाशात उजळणारा दिव्य प्रकाश, अनाहत नादांचा गुंजार,
शरीरभर धावणाऱ्या स्वसंवेद्य लहरींचा दिव्य स्पर्श, असे अनुभव घेताना योग्याला वाटतं की हा स्वरूपाचाच अनुभव आहे, हेच आत्म्याचं ज्ञान आहे. म्हणून योग्याला स्पष्टपणे सांगितलं, स्पर्श हा आत्म्याचा गुण नाही, तो कसा आहे, अस्पर्श आहे. याचप्रमाणे इतरही तन्मात्रांचा आहे, त्या परेतून स्फुरण पावल्याने दिव्य अनुभव देतात. हे अनुभव जरी इंद्रियातीत असले तरीही परा ही सुद्धा प्रकृतीच आहे, आत्मा नाही. सृष्टी निर्मितीपूर्वी संपूर्ण विश्वाला व्यापून असलेलं एकरस चैतन्य म्हणजे ब्रह्म आहे. ते अनादी आहे, अनंत आहे. त्याच्यात कोणतेही सजातीय किंवा विजातीय भेद नाहीत, कारण ते अखंड आहे. सृष्टी निर्मितीपूर्वीही ते होतं, आता आहे, आणि सृष्टीचा प्रलय झाला तरी ते तसंच राहणार आहे, कारण ते नित्य आहे, शाश्वत आहे. अगोत्र अवर्ण अदृश्य, अचक्षुश्रोत्र अग्राह्य, अपाणिपाद अवेद्य, हे निषेध्य गुण होत. ज्याने केवळ संकल्पाने सृष्टी निर्माण केली आणि तिच्या प्रत्येक कणाला व्यापून आहे, अशा जगतपित्याला गोत्र कोणतं असणार? असा तो आदिपुरुष अगोत्र म्हणवतो. सृष्टी निर्माण होताना त्याच्यामध्ये कोणताही बदल झाला नाही, त्याचा व्यय होण्याचा प्रश्नच नाही. म्हणूनच त्याला अव्यय म्हणतात. तो सर्व शक्तिमान असून त्याच्या अस्तित्वामुळे सगळ्या विश्वाचं नियमन होतं, पण तो कशातच नाही, असा अलिप्त आहे. तो डोळ्यांना दिसत नाही, कानांनी त्याचं श्रवण करता येत नाही, कारण तो अदृश्य आहे. असाच तो अचक्षुश्रोत्र आहे. तसंच तो इंद्रियातीत आहे. एवढंच नव्हे, त्याला अतिसूक्ष्म अशा जाणीवेनं किंवा विचारांनी सुद्धा ग्रहण करता येत नाही, असा तो अग्राह्य आहे. निर्विचार स्थिती आल्याशिवाय ज्ञानाचा प्रकाश होत नाही, आणि जेव्हा तो होतो तेव्हा जाणीवच हरपते. मग तो आहे तरी कसा? तर तो त्याच्यासारखाच आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही, म्हणून त्याला अद्वय म्हटलं आहे. तो बुद्धीने जाणता येत नाही, असा अवेद्य आहे. अशा या परब्रह्माला भजण्यासाठी मग आम्ही आपापल्या कल्पनेनुसार मानवी नाम रूप बहाल केली. त्या रूपालाच ईश्वर मानून भजन सुरू केलं, त्याचंच ध्यान केलं, आणि साक्षात्कारही त्याचाच झाला. आपल्याला वाटतं आत्मदर्शन झालं, म्हणून सावध व्हा. प्रभू स्पष्टपणे सांगतात, परब्रह्म अपाणिपाद आहे, म्हणजे त्याला 2 किंवा 4, 6, 10, 18 असे हात किंवा पाय नाहीत. त्याला ना रंग आहे, ना रूप आहे, ना आकार आहे. अगदी तसंच वर्णाबाबत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण समाज व्यवस्थेसाठी माणसानं तयार केलेले आहेत. ब्रह्म ना ब्राह्मण आहे, ना शूद्र आहे, तो अवर्ण आहे. त्याचं कोणीही पूजन अर्चन करू शकतो, हेही गृहीत आहे. अशा या ब्रह्माला ब्रह्म होऊनच जाणता येतं. ते कसं आहे ते ऐक. हे विधेय गुण तुला ज्ञात आहेत. ब्रह्म नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सत्य, ज्ञानस्वरूप, अनंत, अच्युत, असंग आणि परावर, म्हणजे अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म आहे, म्हणून व्यापक आहे, महान आहे. आकाश सूक्ष्म आहे म्हणून व्यापक आहे, पण त्याच्या कित्येक पट सूक्ष्म आत्मतत्व आहे. अर्जुन, हे विधेय आणि निषेध्य दोन्ही गुण चित्तामध्ये साठव आणि आत्मतत्वाचं मनन कर. अर्जुना, तत्वम असी या महावाक्याचा 6 लिंगांच्या साह्याने जो तू अभ्यास केलास तो आठव, त्याचंही मनन कर. जीव आणि ईश्वर यांच्यातल्या विरोधी गुणांचा त्याग कर.
केवळ समान गुणांचा लक्षार्थाने विचार कर, मननाने ते स्थिर कर. अशा तऱ्हेने आत्म्याचं परोक्ष ज्ञान चित्तात स्थिर कर. या गुणांसह आत्म्यांचं चिंतन मनन कर. तो मी आत्मा परब्रह्म, अखंड एक रसधाम, परावर शिव परम, पुरुषोत्तम मीच असे. तो मी आत्मा परब्रह्म प्रत्यक्ष दत्तात्रेय समोर बसून अर्जुनाला सांगत आहे. अर्जुना, आत्तापर्यंत ज्याचं वर्णन केलं तो आत्मा मी आहे. ते परब्रह्म मी आहे. ते अखंड एक रस चैतन्याचं परमधामही मीच आहे. सृष्टी निर्माण करणारं सत्वगुणी परब्रह्म मी आहे. त्या सृष्टीचं पालन पोषण करणारं आणि पूर्ण विश्वाला व्यापून असलेले रजोगुणी विष्णू, तो पुरुषोत्तम मीच आहे. आणि सृष्टीचा लय करून पुन्हा स्वतःमध्ये सामावून घेणारे तमोगुणी महादेव, परावर शिवही मीच आहे. ब्रह्मा विष्णू महेश्वराचा त्रिगुणी अवतार मीच आहे. आणि तुझं आत्मस्वरूप, तुला साक्षी रूपाने जाणणाराही मीच आहे. माझ्या निर्गुण रूपाची धारणा आणि ध्यान करण्यास आता तू योग्य झाला आहेस. आता त्या रूपाचं तू मनन कर. असे होता मनन, ध्यातृध्यान भाव हरून, अंती ध्येयाकार होन, राहे मन निश्चळ. अर्जुना, माझ्या निर्गुण तत्वरूपाचे जो ध्यान करतो, भक्ती करतो, तो योगी मला अत्यंत प्रिय आहे. मी त्याला माझ्या कवेत घेण्यास अत्यंत आतुर असतो. तू अनन्य भावे मला शरण ये. फक्त माझंच मनन कर. मनन कर अहम ब्रह्मास्मी. मनन कर तत्त्वम असी. या एकाच चित्तवृत्तीचं ध्यान करता करता त्या वृत्तीचाही माझ्यात लय होऊन जाऊ दे. ध्यातृ ध्यान भाव हरवून ब्रह्ममय हो. या आत्मरूपात स्थिर हो, निश्चळ हो. चित्त आणि परमतत्व समान होणं, सम्यक होणं म्हणजेच समाधी आहे. केवळ परमतत्वाचा प्रत्यय येणं म्हणजे समाधी आहे. चित्तवृत्तींचा निरोध होऊन त्या चित्ताला शून्यावस्था प्राप्त होणं म्हणजे समाधी आहे. अशा निर्विकल्प समाधीचं निरूपण आता ऐक. निर्विकल्प समाधी हा निवारी अज्ञानांध मोहा, उपशमवी प्रारब्धा वासना वनाहा जाळी. प्राणायामाने जागृत झालेल्या कुंडलिनी जगन्मातेने आत्तापर्यंत सगळ्या नाड्यांमधला वासनारूपी गाळ धुवून नाड्या शुद्ध केल्या आहेत. योगाग्नीमध्ये त्या वासनांची बीज दग्ध झाली आहे. जन्मबीजरूपी वासना जळाल्यामुळे जीव जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातून मुक्त होत आहे. चित्त अहम ब्रह्मास्मी या एकाच वृत्तीवर स्थिर होत असतानाच त्या वृत्तीचाही लय आत्मरूपात होऊ लागतो. तेव्हा तेव्हा सच्चिदानंदाच्या परीस स्पर्शानं देहभान गळून पडतं. मी देह आहे हे अज्ञान विरून जातं आणि मी ब्रह्म आहे या ज्ञानाची पहाट होऊ लागते. या सगळ्या दिव्य आनंदात रमलेला योगी प्रारब्ध भोगही अलिप्तपणे भोगतो. चैतन्य जे व्यापक ते स्वयं प्रकाशक, तेची प्रगटे सम्यक, सच्चित सुखमय तेव्हा.
जेव्हा निर्विकल्प समाधी सिद्ध होते, तेव्हा अकस्मात एका दिव्य क्षणी संपूर्ण चराचराला व्यापून असलेलं स्वयंप्रकाशी परब्रह्म अंतरात प्रकाशित होतं. त्याचं आनंद स्वरूप प्रगटल्यावर शरीराचा कण न कण त्या परमानंदानं मोहरून जातो. त्या ज्ञानसूर्याच्या दिव्य प्रकाशाने अंतरातला कोपरा कोपरा उजळून निघतो. अज्ञानतमाचा लवलेशही उरत नाही. हाच साक्षात्कार, हेच आत्मदर्शन, हेच श्री दत्तप्रभूंचं दर्शन. असा होता साक्षात्कार, योगीन जाणे बाह्याभ्यंतर. स्वये चिन्मय निरंतर, निश्चळ अजस्त्र सुखरूपी. असा साक्षात्कार जेव्हा होतो, तेव्हा त्या प्रकाश दीप्तीनं दीपलेल्या योग्याचं अंतर्बाह्य जगाचं भान हरपतं. ज्याचा शोध घेताना अनेक जन्म तपश्चर्या केली, ज्याच्याशिवाय जीवनातला आनंद कायम अपूर्ण वाटला, तो परमसुखाचा ठेवा आपल्याच अंतरात गवसतो. आपलं चिन्मयानंद आत्मस्वरूप, जे अनादी अनंत कालापासून आपल्या बरोबरच होतं, ते असं अचानक चिदाकाशात प्रगटल्यानंतर त्या योग्याची काय अवस्था होते, ते तोही शब्दात सांगू शकत नाही. अशी ती शब्दातीत अवस्था. जीवभाव धारण करून अनंत योन्या भरकटलेला, जीवभावाचं ओझं वाहून वाहून थकलेला हा जीवात्मा त्या जीवभावाला फेकून देऊन मूळ ब्रह्मभावात शिरतो. सच्चिदानंदाच्या कुशीत विसावतो. तिथंच निश्चळ होऊन मूर्छित होतो. हा आनंद, हे सुख कसं आहे? अजस्त्र आहे, अर्थात अखंड आहे, शाश्वत आहे, कधीही न संपणार आहे. ब्रह्माकार मनोवृत्ती, अज्ञाना निवारुनीती. निष्कल ब्रह्मा ते अंती, विषयी विस्पष्ट करीती. चित्त ब्रह्माकार ब्रह्ममय होऊन जातं. त्या परमसमाधीत योगी दीर्घकाल सृष्टीचक्रातून मुक्त होतो, कालचक्रातून मुक्त होतो. कारण ही अवस्था परा अपरा प्रकृतीच्या पलीकडे आहे. त्याच्यासाठी काळ थांबतो. देहभान तर केव्हाच हरवलं होतं. देशकालाचंही भान हरपतं. जिथं विचार जाणीवा यांना स्थारा नाही, तिथं मोह माया विषय यांना कुठलं स्थान मिळणार? सृष्टीच जिथं लीन झाली, तिथं अज्ञान तरी कुठं उरणार? इथं आहे फक्त परब्रह्म, मायारहित निरंजन एकच ब्रह्म. त्या ब्रह्मपदी एकदा पोचल्यावर योग्याला जागं केलं तरी शरीरानं तो मागे परते, पण त्याची चित्तवृत्ती मात्र तिथेच लीन होते. आणि त्यामुळे त्याला सर्वत्र परब्रह्माचीच जाणीव उरते. सगळं विश्वच अखंड एकरस, ना भेदाभेद, ना अज्ञानाचा लवलेश, ना कुठले क्लेश, सगळं आनंदमय. बाह्य विषय तर संपलेलेच होते, पण आता आतल्या दिव्य अनुभूतींची सुद्धा सांगता होते. प्रभू म्हणतात, कार्यासहित अज्ञान पूर्ण जाई नष्ट होऊन. इथं कार्य म्हणजे आदी मायेची सृष्टी निर्मितीची सर्गक्रिया आणि त्यामुळे निर्माण झालेलं द्वैताचं अज्ञान, हे सगळं पूर्ण नष्ट होतं. कारण आता जीव आणि आत्मा यांच्यात अद्वैत प्रस्थापित झालं आहे. त्यामुळे अष्टदा प्रकृतीचं राज्य उद्ध्वस्त होऊन
परब्रह्माचं रामराज्य सुरू झालं आहे. तू म्हणसी ही वृत्ती असता, मग कैसी अद्वैतता. वृत्ती ही हे काय होता, मरून जाई स्वरूपी. अर्जुना, तू म्हणशील की परमतत्वाचं मनन करणं ही वृत्ती तर चित्तात होतीच, मग कसं काय अद्वैत साधेल. पण मनन स्वरूपाचंच होतं, ते स्वरूपातच मुरून जातं. ही मुरण्याची क्रिया एकदम नाही होत, सावकाश होते. अरे, जोपर्यंत वृत्ती असते ना, तोपर्यंत सविकल्प समाधी असते. आणि जसजशी सविकल्प समाधीची एकाग्रता वाढत जाते, तशी ही वृत्ती स्वरूपी मुरत जाते. आणि जेव्हा पूर्ण मुरते, तेव्हा निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त होते. कसं? इथं काही दृष्टांत दिले आहेत. जसं गढू पाण्यामध्ये तुरटी फिरवली तर ती पाण्यातला गाळ तर स्वच्छ करतेच, पण स्वतःही पाण्यात विरघळून पाण्याशी एकरूप होते. अगदी तसंच ही वृत्ती चित्त शुद्ध करून ब्रह्मस्वरूपात विरून जाते. आणखी बघ, घट आहे, घटाच्या आत घटाकाश आहे आणि बाहेर महाकाश आहे. पण घट फुटला तर नंतर आत बाहेर काहीच राहत नाही. घटाकाश महाकाशात मिसळून जातं, किंवा ते वेगळं नव्हतंच, घटामुळे ते वेगळं भासत होतं. अगदी तसंच जीवात्मा आणि ब्रह्म यांच्यात जोपर्यंत अविद्येच्या अज्ञानाचं आवरण आहे, तोपर्यंत ते भिन्न भासतात. पण अज्ञान नष्ट होताच जीवात्म्याचा उपाधिरूप जीवभाव आवरणासह गळून पडतो आणि जीवात्मा आत्मस्वरूपी लीन होतो. द्वैत संपतं. उपाधी म्हणती अविद्येस, ती मुळे जीवा क्लेश. ती नष्ट होता स्वयं प्रकाश, होई जीव परब्रह्म. अर्जुना, सगळ्या दुःखांचं मूळ कारण क्लेश आहे. त्यातले दोन मुख्य क्लेश आहेत, अस्मिता आणि अविद्या. आत्म्याची द्रष्टाशक्ती आणि प्रकृतीची दृश्य शक्ती यांचा संयोग होणं जे आहे ना, त्याला म्हणतात अस्मिता. आणि द्रष्ट्यानं दृश्यरूप होऊन स्वतःला दृश्य समजणं ही आहे अविद्या. चैतन्य स्वरूप आत्म्याचं जड प्रकृतीशी एकरूप होऊन स्वतःला देह समजणं हेच अज्ञान आहे. त्यामुळेच त्याने जीवभावाची उपाधी सुद्धा लावून घेतली आणि ब्रह्मभावाला विसरला. पण जेव्हा हे अस्मिता आणि अविद्येचे क्लेश संपतात, तेव्हा अज्ञानाचं आवरण विरवून गेल्यानं जीवात्मा आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपात पुन्हा स्थित होतो. स्वये प्रकाशे स्वयं प्रकाशता असा ज्ञानाचा प्रकाश होतो. अर्जुना, बाह्य प्रपंच हा अविद्यारूपी अज्ञानरूपी आहे. त्या प्रपंचातले विषयच केवळ इंद्रिय ग्रहण करू शकतात. इंद्रिय विषय ग्रहण करणारी शरीराची उपकरणं आहेत. ते मनालाही जाणत नाहीत. आणि मन त्यांच्यापेक्षा सूक्ष्म असलं तरी त्यांची धाव फक्त चित्तवृत्तीपर्यंतच असते. त्या जड मनाला वृत्तीचं ज्ञान होत नाही. त्यासाठी आत्म्याची गरज पडते. अशा जड इंद्रियांना, मनाला ब्रह्मज्ञान होणं शक्य आहे का? मग ते कसं होतं हे आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ.